हॅलो. तर आज आपण व्हाय स्टडी ॲस्ट्रॉनॉमी या विषयाबद्दल बोलणार आहे. तसं तर आपल्या टॉपिकचं नाव ग्रॅव्हिटेशन हे आहे, पण या ग्रॅव्हिटेशनचा स्टडी करण्याआधी एकूणातच विज्ञान का शिकायचं हे आता आपल्याला माहीत पाहिजे. तुम्ही 10वीत जात आहात आणि 10वीत जात असताना या गोष्टींचा जर अंदाज असेल तर हा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकेल आणि थोडंसं मोटिवेशन पण राहील. ओके, ठीक आहे. सो पाहूयात मग. ओके. तर आता याच्यामध्ये तुम्ही जे पाहताय ही इमेज जी दिसती आहे त्याच्यात एक रेड कलरचं इथं दिसतोय तुम्हाला नेब्युलर स्ट्रक्चर आहे. नेब्युला म्हणजे गॅसचा क्लाउड असल्यासारखं स्ट्रक्चर आहे. तर हा एक सुपरनोवा आहे. तुम्हाला लाईफ सायकल ऑफ स्टार हे झालेलं आहे पूर्वी. ओके. तर हा सुपरनोवाच्या रिमेनंटचं एक मी चित्र घेतलं आहे. तर हे चित्र आपण पुढं पाहणार आहोत की हा कुठला सुपरनोवा आहे. तर आपण सुरुवात करूयात आता आपल्या मेन टॉपिकला. पण त्याच्या आधी कुठलंही गोष्ट शिकण्यासाठी किंवा कुठलीही जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असते ती कशासाठी स्थापन होते, आपण शिकतो कशासाठी, ह्याचे काही 3 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. पहिलं तर असतं की इन्व्हेंटर्स, डिस्कवरर्स, क्रिएटर्स, लीडर्स, ॲनिमेटर्स यासारखे नेतृत्व करणारे लोक, नवीनतेचा शोध लावणारे लोक यांची निर्मिती करणं हे शिक्षण संस्थांचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. ठीक आहे. आता ह्या लोकांनी काहीतरी नवीन शोध लावला असेल, उदाहरणार्थ थॉमस एडिसन आहे, त्यानं दिव्याचा शोध लावला, बरोबर आहे. पण नुसतं दिव्याचा शोध लावून भागेल का? त्या दिव्याच्या शोधाचा उपयोग संपूर्ण मानवजातीला व्हायचा असेल तर मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोडक्शन करता यायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. तर तोच सेकंड आपला गोल असतो, ते म्हणजे की टू क्रिएट स्किल्ड ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स म्हणजे माणसं, अशी माणसं की जी स्किलफुल असतील, ज्यांच्याकडे वेगळे वेगळे स्किल असतील. उदाहरणार्थ की दिवा तयार करायचा आहे एडिसननं तयार केलेला, मास प्रोडक्शन करायचं आहे, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं आहे. तर म्हणजे उदाहरणार्थ इंजिनियर्स, ठीक आहे, जे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करू शकतात. अशा प्रकारचं ह्युमन रिसोर्स तयार करणं हे एक सेकंड ध्येय असतं आपलं. ओके. आणि लास्ट थर्ड ध्येय असतं की ह्या दोघांनी तयार केलेले जे काही गोष्टी असतील, जे गॅजेट्स असतील, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील सपोज, किंवा एडिसनचा आपण लॅम्प पुन्हा एकदा घेऊयात, ह्या सगळ्याला तर समजा तो लॅम्प बिघडला तर त्याची कोणीतरी दुरुस्ती केली पाहिजे, त्याची देखभाल करणारा कोणतरी माणूस पाहिजे, बरोबर आहे ना. तर अशा प्रकारचा जो सर्व्हिस प्रोव्हाइड करेल असा सर्व्हिस प्रोव्हायडर क्लास तयार करणं हे तिसरं उद्दिष्ट असतं. आता बऱ्याच लोकांचं असं मत आहे की भारतामध्ये फक्त आणि फक्त सेकंड आणि थर्ड प्रकारचेच लोक निर्माण होत आहेत, पहिल्या प्रकारची लोक फारशी निर्माण होत नाही आहेत. सो आपल्याला विचार करायला लागेल आणि आपलं ध्येय काय हे आपल्याला ठरवून घ्यावं लागेल की मला नक्की काय करायचं आहे. ओके, ठीक आहे. मग आता आपण सुरुवात करूयात आपल्या विषयाला. व्हॉट इज ॲस्ट्रॉनॉमी. कुठल्याही विषयाची सुरुवात करताना त्यातल्या प्रत्येक संकल्पनेचा अर्थ माहीत पाहिजे, प्रत्येकाची डेफिनेशन आपण सुरुवातीला पाहतो ना. सो मी कशी डिफाईन करतो ॲस्ट्रॉनॉमी. तर ॲस्ट्रॉनॉमी इज द सायन्स विच ट्रीट्स ऑफ द हेवनली बॉडीज. हेवनली बॉडीज म्हणजे बॉडीज विच आर फ्लोटिंग इन स्पेस. ओके. या प्रकारच्या बॉडीजचा सायन्स अभ्यासणं म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी अभ्यासणं. त्याच्यात काय काय केलं जातं. तर बेसिकली ज्या हेवनली बॉडीज आहेत म्हणजे प्लॅनेट्स असतील, स्टार असतील, कॉमेट्स असतील, वेगवेगळे कॉमेट्स म्हणजे धूमकेतू, तर हे यांची मोशन कशी असणार आहे, त्यांचे पाथ काय असणार आहेत, ते कुठल्या लॉजनी चालतात फिरतात, यांचा अभ्यास करणं. ठीक आहे. अजून काय असतं त्याच्यामध्ये, तर त्यांचं नेचर काय आहे, तर कशापासून बनलेले आहेत, त्यांचे डायमेन्शन्स काय आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, याचा अभ्यास करणं हे एक आपलं त्याच्यामध्ये ध्येय असतं. आणि थर्ड असतं की ते एकमेकांवर काय इन्फ्लुएन्स करतात. उदाहरणार्थ सन जो आहे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं पृथ्वीला आणि इतर प्लॅनेट्सला आपल्याभोवती फिरवतं, बरोबर आहे. तर हा त्यानं टाकलेला इन्फ्लुएन्स आहे अर्थवर. अर्थ पण काहीतरी मूनवर इन्फ्लुएन्स टाकते, अर्थ सनवर पण काहीतरी इन्फ्लुएन्स टाकते. तर हा जो इन्फ्लुएन्स आहे एकमेकांवर असलेला, इन्फ्लुएन्स अपॉन इच अदर, त्याचा अभ्यास करणं हा आपल्या ॲस्ट्रॉनॉमीचा आणखी एक महत्त्वाचा भाग असतो. ठीक आहे. तर ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय याची आपण डेफिनेशन पाहिली. आता पुढे जाऊयात आपण. तर हे आता ॲस्ट्रॉनॉमी काही नवीन नाही आहे, खूप पूर्वीपासून आपण ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करतो आहे. या आकाशामध्ये दिसलेले ग्रह, गोलचंद्र, तारे जे आहेत त्यांचं आपल्याला कायमच आकर्षण राहिलेलं आहे. आता ह्या इमेजमध्ये पहा बरं, तो काय म्हणतो आहे की हा उभ्या आयुष्यात मी यापेक्षा सुंदर असं काहीच पाहिलेलं नाही आहे.
तो कशाकडे पाहतोय? वरच्या चांदण्यांकडे. चांदण्यांचा सडा पडलाय जणू, म्हणतो ना आपण. आणि त्याला आश्चर्य वाटतंय. हा आदिम माणूस आहे बरं का. तुम्ही पाहताय ना, फायर आहे, आगीचा शोध लागलेला असेल कदाचित नुकताच, आणि तो बसलेला आहे निवांत गप्पा मारत. तर आश्चर्य आहे, कोण डकवत असेल, कोण चिकटवत असेल त्या चांदण्या तिथं. आणि ती म्हणते, मला ते उंजळीत घेता आलं असतं तर फुलासारखं एकदम छानपैकी, किती मस्त झालं असतं ना. म्हणजे हे जे फॅसिनेशन आहे आकाशाबद्दलचं, ते आपल्याला खूप पूर्वीपासून आहे. आपल्या DNA मध्ये ते खूप पूर्वीपासून कोरलं गेलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ह्याचं आश्चर्य तर होतंच. पण मग आज आणि पूर्वीमध्ये काय बदल आहे? तर आकाश पूर्वी जसं होतं तशाच प्रकारे दिसतं आजसुद्धा बरं का. फारसा बदल नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्या पूर्वजांपेक्षा, आपल्या ॲन्सेस्टर्सपेक्षा आपल्याला या चांदण्यांबद्दल, आकाशामधल्या वेगवेगळ्या वस्तूंबद्दल खूप वेगळी आणि खूप खोलवर माहिती झालेली आहे. आता हे का झालं? तर खगोलशास्त्राचं ज्ञान, आपण केलेला अभ्यास, बघण्याचा दृष्टिकोन. तुम्हाला माहिती आहे का, एक गाणं आहे, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो. म्हणजे कुतूहलानं, आश्चर्यानं या सगळ्या निसर्गाकडे बघण्याची जी दृष्टी आहे. पण याचसोबत आपण पुढे पुढे जाऊन हा प्रकाश येतो कुठून, या चांदण्या म्हणजे काय, हे कशा काही चमकतात रात्री, काही चांदण्या चमकतात, काही चमकत नाहीत, काही चांदण्या फिरतात, काही फिरत नाहीत, हे असं का होत असेल, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. हा महत्त्वाचा फरक झाला. पूर्वी फक्त आपण आश्चर्य म्हणून, कुतूहल म्हणून पाहत होतो, पण आता आपण ते कुतूहलातून ज्ञान मिळवण्याची सुरुवात केली, प्रश्न विचारण्याची सुरुवात केली. आणि हा विज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. कळतंय? सो हे विज्ञान आहे. आणि मग तो सांगतोय, पहा इथं तो म्हणतो की रात्रीच्या वेळी ह्या चांदण्या तोडून गुहेत नेता आल्या असतं तर. त्याला प्रश्न पडलाय, हा आदिम माणूस आहे इथं आणि हा मॉडर्न मुलगा आहे तुमच्यासारखा एक छानसा, आणि तो विचारतोय की ह्या गुहेत नेता आल्या असतं तोडून तर कसलं भारी झालं असतं. आणि तो म्हणतो, तुला माहिती आहे का, एक चांदणी लाखो डोंगराने एवढी असते. आणि त्याच्या मनात चाललंय, खरं तर त्याच्याहून मोठी. ठीक आहे. आता मग हे ज्ञान मिळालं कसं आपल्याला? तर मी मगाशी सांगितलं तसं हे आपल्याला हळूहळू मिळत गेलं, प्रश्न विचारण्यातून मिळत गेलं. आणि ह्याला आपण इव्होल्युशन म्हणतो. एखादी गोष्ट हळूहळू वाढत जाते, त्याला उत्क्रांती म्हणतात. ओके, इव्होल्युशन. आणि रिव्होल्युशन म्हणजे क्रांती, अचानक घडून येते, छोट्या कालावधीत घडून येते. तर या गोष्टीसाठी लागलेला कालावधी काय आहे? खूप मोठा आहे. तुम्ही बघता की BC, बिफोर ख्राइस्ट, 4000 इयर्सपासून टू आत्तापर्यंत ॲनोडॉमिनी AD 2000 इथपर्यंतचा काळ आपण घेतलेला आहे. मग हे कसं घडलं? तर जुनं नॉलेज आपण सतत करेक्ट करत गेलो. पास्ट नॉलेजला सतत करेक्ट करत राहण्याच्या वृत्तीतून, पास्ट नॉलेजला स्क्रुटिनाइज म्हणजे काय, तपासत राहणं, ते चुकलेलं असू शकेल का, किती बरोबर आहे, काय चुकलं आहे का त्याच्यामध्ये, याच्यातून आपल्याला नवीन ज्ञानाची निर्मिती झाली, नवीन ज्ञान मिळत गेलं. बरोबर आहे? हे पाहताय ना, प्रत्येकजण काय म्हणतोय की आम्हाला आता वाटतं की तुम्ही चुकला होता, आणि मागचा माणूस म्हणताना दाखवलं आहे की अरे चुकलं होतं आहे माझं सगळंच. पुढे सगळेजण असंच गेलेले आहे. इथे बघा, हा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? ओके, हा एक ग्रीक कोणीतरी माणूस असेल, आणि तो काय म्हणतो की मी थोडं काम केलं आहे, आता तुम्ही काय करा, याच्यामध्ये आणखी सुधारणा करा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवा. हे सायन्सची फिलॉसॉफी आहे. हे तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की सगळंच सत्य सायन्सला पण माहीत नाही आहे. सायन्सला थोडंफार माहिती असतं त्या काळामध्ये. ते सांगतं की मला एवढं माहीत झालेलं आहे, आता तुम्ही अजून शोध घेतला तर माझं पण चुकलेलं असू शकतं बरं का. ही विनम्रता, हा पोलाइटनेस, हा सायन्सचा पार्ट आहे, आणि तो तुमच्या मनात असला पाहिजे की मीही चुकू शकतो, आणि अगदी न्यूटनही चुकू शकतो. आता बघा, हा न्यूटन आहे, ह्यानं काय केलं म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. ग्रॅव्हिटेशनबद्दल न्यूटनची थेअरी पॉप्युलर आहे. आता आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये. ते तुम्ही न्यूटनचे 3 लॉज शिकलेले आहात. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या न्यूटनला खोटं म्हणण्यापेक्षा त्याची काहीतरी चूक झाली होती हे सांगण्याचं एक धाडशी काम 20व्या शतकाच्या सुरुवातीला अल्बर्ट आइन्स्टाईन नावाच्या माणसानं केलं. कळतंय? तर हे महत्त्वाचं असतं की कितीही महान माणूस असो, कितीही मोठा असो, तो सुद्धा चुकू शकतो, हे विज्ञान सांगण्याचं धैर्य दाखवतं. ओके, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आता मग पाहूयात आपण की नक्की ॲस्ट्रॉनॉमीचा आपल्याला फायदा काय.
तर ॲस्ट्रॉनॉमीचे 2 महत्त्वाचे फायदे आहेत. एक म्हणजे प्रोग्रेस आणि दुसरा डिफेन्स. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, ॲस्ट्रॉनॉमी पॅशन म्हणून पाहिलेली होती आपण, पूर्वीपासून कुतूहल आहे आपल्याला, पण त्याच्यासोबतच त्याचे 2 महत्त्वाचे फायदेसुद्धा आहेत. पहिलं म्हणजे प्रोग्रेस आणि दुसरा डिफेन्स. पाहूयात आपण प्रोग्रेससाठी आपल्याला नक्की ॲस्ट्रॉनॉमीचा कसा फायदा होतो. ओके, ठीक आहे. तर आता हा पहिला शास्त्रज्ञ आहे निकोलस कोपर्निकस. पहिला शास्त्रज्ञ म्हणजे आपण बघतोय त्यातला पहिला. तर त्याचं काय महत्त्वाचं योगदान होते ह्या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, तर त्यानं हेलिओसेंट्रिक थेअरी मांडली. हेलिओस म्हणजे सन. ओके, हेलिओस सन. तर सूर्यकेंद्री पृथ्वीचा किंवा सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडला. ह्याच्यापूर्वी काय म्हटलं जात होतं की पृथ्वी ही केंद्र आहे आणि तिच्या भोवती सगळे ग्रह गोलत आले आणि सगळं आकाश फिरतं आहे. पण हे खोटं आहे, चुकीचं आहे, हे सांगण्याचं काम महत्त्वाचं निकोलस कोपर्निकस या माणसानं केलेलं आहे. आणि त्याच्या कुठल्या ग्रंथात मांडलं, दी रिव्होल्युशनबिस ऑर्बियम सेलेस्टियम. हा 1543 त्याचा ग्रंथ प्रकाशित झाला. अगदी तो डेथ बेडवर होता, मृत्यूशय्येवर होता, तेव्हा हा ग्रंथ प्रकाशित झाला. आणि त्याच्यात त्याने हे पण सांगितलं की अर्थ जी आहे ती तिच्या ॲक्सिस भोवती फिरते आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की बाकीची गोष्टी फिरत आहेत, पण खरं पाहता कोण फिरतंय, अर्थ फिरते. हे सगळं महत्त्वाची मांडणी कुणी केली आहे, निकोलस कोपर्निकस या माणसानं केलेली आहे. मग त्याच्यानंतर एक आणखी महत्त्वाचा माणूस आला बरं का, त्याचं नाव होतं टायको ब्राहे. हा निकोलस कोपर्निकसचा ऑपोनंट होता, त्याच्या थेरीजचा ऑपोनंट होता बेसिकली. तो म्हणायचा की नाही, पृथ्वीच केंद्रक आहे. ह्याच्या आधी एक मॉडेल बनवलेलं होतं लोकांनी, टॉलेमी नावाच्या माणसानं, की कशा प्रकारे पृथ्वी चालते वगैरे, पृथ्वीच्या भोवती कसे ग्रह गोलतारे फिरतात. ठीक आहे, पण ते पण त्यानं नाकारलं आणि कोपर्निकसला पण त्यानं नाकारलं. का नाकारलं, तर त्याचं महत्त्वाचं कारण की तो अभ्यासक होता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यानं ग्रह गोल जे आहेत, चांदण्या ज्या आहेत त्या कशा फिरतात, त्यांचे पाथ काय आहेत, ह्याचा त्यानं खूप मोठा अभ्यास केलेला होता. असं म्हटलं जातं की तो त्या शतकातला, त्या काळातला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात चांगला आकाश निरीक्षक होता, खगोल निरीक्षक होता. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्याकडचा जो डेटा होता त्याच्यातून त्याला असं वाटत होतं की नाही, हे काहीतरी चुकीचं आहे. पण तो थोडासा सायको होता. तुम्हाला माहिती आहे का, एक मज्जा म्हणून की त्यांना काय केलेलं होतं, स्वतःचं नाक कापून घेतलेलं होतं, त्यामुळे त्याचं नाक थोडंसं तिरकं आहे. आता या फोटोत एवढं दिसत नाही आहे छान, त्याचं नाक तिरकं होतं असं म्हणतात. आणि लोकांचा त्याच्या डेटावर मात्र एवढा विश्वास होता, तो जरी सायको असला तरी, की लोक म्हणायचे की हा जर टायकोचा डेटा असेल ना तर ह्याच्यावर कुणीच शंका नाही घेऊ शकत, इतकी त्याची ऑथॉरिटी महत्त्वाची होती. तर आता या टायको ब्राहेचा पुढचा जो शिष्य म्हणण्यापेक्षा कलीग होता, त्याचं नाव आहे योहान्स केपलर. त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. पण त्याच्याबरोबरच ह्या टायकोच्या ऑब्झर्वेटरीचं एक चित्र पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही विकिपीडियावर किंवा गुगलवर सर्च केलं तर त्याची डेन्मार्कमध्ये आय थिंक ही ऑब्झर्वेटरी होती, तुम्ही पाहू शकता. खूप त्या काळातली महत्त्वाची ऑब्झर्वेटरी होती. त्यांना सगळे जे ऑब्झर्वेशन्स घेतले ते तिथं बसून घेतलेले ऑब्झर्वेशन्स आहेत. आणि त्यातलं एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन होतं 1572चा सुपरनोव्हा. तुम्ही जे पाहिलं ना पहिलं चित्र, ते 1572 साली आपल्याला दिसलेल्या सुपरनोवाचं आजचं रूप आहे. आज तिथं काय दिसतंय आपल्याला, ते तुम्ही त्या पहिल्या स्लाईडमध्ये पाहिलेलं होतं. हा सुपरनोवा कुठं घडला, तर कॅसिओपिया नावाचं एक नक्षत्र आहे, त्या नक्षत्राचे असा W आकारात ते नक्षत्र असतं बरं का. तर या W आकारात आता तुम्ही हे आकाशात पाहू शकता. तर या W आकाराच्या वरच्या बाजूला एक नवीनच तारा लोकांना दिसायला लागला. आणि काय झालं, हळूहळू दररोज रात्री लोक पाहत होती नवीन काहीतरी दिसतंय म्हणून, आणि त्याचा प्रकाश वाढतच होता दिवसेंदिवस. आणि एकदम उच्च प्रकाश झाला एक दिवस. असं म्हणतात की तो दिवसाही दिसायचा तो तारा, आणि नंतर हळूहळू तो प्रकाश पुन्हा मंदावत गेला आणि तो तारा डिसॅपियर झाला. ह्याचं खूप चांगलं ऑब्झर्वेशन सगळ्या संस्कृतीमध्ये झालेलं आहे, सगळ्या ठिकाणी झालेलं आहे. पण टायको ब्राहेने जे ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहेत ते खूप ॲक्युरेट ऑब्झर्वेशन्स आहेत आणि खूप चांगली माहिती आपल्याला त्याच्यातून मिळवता येऊ शकते. हा 1572 साली दिसलेला सुपरनोवा होता. हा कुठं दिसला होता त्याचं तुम्हाला एक मी स्लाईड दाखवतो.
आत्ता आकाशामध्ये कॅसिओपिया नावाचं नक्षत्र आहे असा एम शोधायचा प्रयत्न करायचा किंवा उलटा डब्ल्यू. आता हे दिसणार नाही खरं तर तुम्हाला, कारण 7-7:30 वाजताच ते अंधार पडायच्या आधीच ते निघून गेलेलं असतं. पण साधारण हिवाळ्यामध्ये हे मी लावलेलं बघा, ऑक्टोबर 2020मधलं साधारण मी टायमिंग लावलेलं आहे की प्रेडिक्शन आहे की इथं कॅसिओपिया असेल त्यावेळेस. सो ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यामध्ये तुम्हाला छानपैकी हा कॅसिओपिया नक्षत्र दिसू शकतं. आणि हा जो पिंक डॉट केला ना मी इथं दिसतोय, हा पिंक डॉट, तिथं कुठंतरी आपल्याला तो स्टार दिसत होता. ओके, जाऊयात पुढे मग आता. ठीक आहे, नेक्स्ट योहान्स केपलर. मी म्हटलं तसं हा टायकोचा असिस्टंट होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मॅथमॅटिशियन होता. टायको हा डेटा कलेक्शनमध्ये खूप माहीर होता, खूप छान डेटा कलेक्ट करायचा, ऑब्झर्वेशन्स चांगले घ्यायचा. पण मॅथमॅटिक्स म्हणून केपलर, मॅथमॅटिशियन म्हणून केपलर हा खूप महत्त्वाचा माणूस होता. त्यानं टायकोचा डेटा वापरला. ठीक आहे, आता एक तो जो टायको होता तो सायको होता, हे मी मगाशीच सांगितलेलं आहे तुम्हाला. तर तो टायको काय करायचा की हा डेटासुद्धा त्याला द्यायचा नाही. त्यामुळं टायकोच्या मृत्यूनंतरच त्याला पूर्ण डेटा मिळाला. टायकोचा मृत्यू आय थिंक काहीतरी 1598च्या आसपास झाला आणि त्याच्यानंतर केपलरला सगळा डेटा मिळाला त्याचा. आणि त्या डेटावरून त्यानं प्लॅनेट्स कसे फिरतात सूर्याभोवती याचे 3 महत्त्वाचे लॉज मांडले. तेच 3 लॉ आपण वापरतो, त्यात थोडेफार मॉडिफिकेशन असतील पण हे बेसिक लॉज त्यानं मांडलेले आहेत. ठीक आहे, हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आणि प्लॅनेट्स कसे फिरतात, त्यांचा पाथ काय आहे हे त्यानं सांगितलं. पण त्यालाही एक प्रश्न पडलेला होता ज्याचं उत्तर मिळालं नाही. आता तुम्हाला माहिती आहे की चेंडू इकडून तिकडे जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी ताकद लावावी लागेल, बरोबर आहे, काहीतरी फोर्स असली पाहिजे. पण ही फोर्स प्लॅनेट्सला कुठली फोर्स आहे हा त्याला प्रश्न पडलेला होता की प्लॅनेट्सच्या मागं कोणती शक्ती कार्यरत आहे. देव हे उत्तर त्याला मान्य नव्हतं. तो म्हणायचं की नाही, काहीतरी वेगळं असावं. आणि म्हणून त्यानं शोध घेतला, सातत्यानं शोध घेतला, पण त्याला काही ते उत्तर सापडलं नाही. त्यामुळे त्यानं फक्त 3 लॉजचा शोध लावला. मग त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ आपण बघणार आहोत, गॅलिलिओ गलिली नावाचा. आता गॅलिलिओ गलिलीचं महत्त्व काय आहे आपल्याला, तर मी तुम्हाला मागंही सांगितलं आहे की ॲरिस्टॉटलची जी विचारपद्धती होती ती विज्ञानामध्ये किंवा एकूणच सर्व प्रकारच्या अभ्यास क्षेत्रांमध्ये ॲरिस्टॉटलची विचारपद्धती ही मूळ विचारपद्धती किंवा फाउंडेशन म्हणून धरली जायची. आणि ॲरिस्टॉटलनं सगळ्यात जास्त महत्त्व तर्कांना दिलेलं होतं. ओके, तो लॉजिक आणि विचार करणं ह्याला जास्त महत्त्व द्यायचा. मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंगवर त्याचा जास्त फोकस होता. पण गॅलिलिओपासून महत्त्वाचं काय घडलं तर ऑब्झर्वेशनल सायन्सला सुरुवात झाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये. टायको हा ऑब्झर्वेअर होऊन गेला एक महत्त्वाचा, पण तरी पण अशा ऑब्झर्वर्सचं प्रमाण नगण्य होतं. गॅलिलिओ गलिली मात्र ऑब्झर्वेशन्स घ्यायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की फक्त ऑब्झर्वेशन्स नाही, प्रयोग करून ऑब्झर्वेशन्स घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे ना, 18व्या-19व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या काळात एका माणसानं प्रयोग करा अशा नावाची घोषणा दिलेली होती. आठवते तुम्हाला? डू द एक्सपेरिमेंट असं सांगणारा कोण होता, शोधा तुम्ही ते. 16व्या-17व्या शतकात आय थिंक असावा तो. रेनेसान्स युग जे होतं, प्रबोधन युग म्हटलं जातं, त्याच्यामधला हा पार्ट आहे. ठीक आहे, तर हा गॅलिलिओ गलिली, ह्याचं काय महत्त्वाचं योगदान आहे, मी सांगितलं तसं की त्यानं एक्सपेरिमेंट्स आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन्स यावर जास्त भर दिला. त्यातलं एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन त्यानं हे शोधून काढलं की ॲक्सेलरेशन जे असतं, एखादी वस्तू किती गतीनं खाली पडणार वरून, हे त्या वस्तूच्या वजनावर, त्या वस्तूच्या मासवर डिपेंड नसतं. ॲक्सेलरेशन इज इंडिपेंडंट ऑफ मास, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं सांगणं होतं. ओके, अजूनही त्यांना खूप महत्त्वाचे शोध लावले. उदाहरणार्थ दुर्बीण जी तयार केली गॅलिलिओनं, ती सगळ्यात महत्त्वाची दुर्बीण होती. गॅलिलियन टेलिस्कोप तुम्ही शिकलेला आहात 9वीमध्ये. ठीक आहे, त्याच्यासोबत त्यानं हेलिओसेंट्रिक थेअरी जी होती तिला सपोर्ट केला आणि त्याच्यासाठी त्याला पोपच्या शिव्याशाप खाव्या लागल्या, इव्हन तुरुंगात जावं लागलं. ठीक आहे, असंही एक आख्यायिका आहे की त्याला जेव्हा न्यायालयात सादर केलं तेव्हा त्यानं माफी पण मागितली आणि न्यायाधीशांनी त्याला सांगितलं की तू म्हण पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही. तेव्हा तो म्हटला पण पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, आणि असं म्हणतात की तो तिथंच तोंडात पुटपुटला की नाही तरी पण ती फिरतेच. तर अशा गमती सायन्समध्ये होत राहतात. तर हा गॅलिलिओ. आता याच्यानंतर एक महत्त्वाचा माणूस आपण बघणार आहोत, त्याचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. या माणसाचं
असं म्हटलं जातं की या माणसानं गॅलिलिओ आणि या दोघांनी आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. ठीक आहे, तुम्ही जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकणार आहात त्याचा उद्गाता किंवा त्याचं जे ओरिजिन आहे ते आयझॅक न्यूटन, तो ओरिजिनेटर जो आहे तो आयझॅक न्यूटन आहे. त्यानं काय केलं, त्यानं खूप साऱ्या गोष्टी केल्या. त्यानं प्रकाशाबद्दल लिहिलेलं आहे, लाईट म्हणजेच त्याच्याबद्दल खूप सारी मांडणी केलेली आहे, आणि ग्रॅव्हिटेशनबद्दल पण त्यानं खूप महत्त्वाची मांडणी केलेली आहे. बाकीचे तुम्ही 3 लॉज, तर त्याचे जे बेसिक लॉज आहेत ते शिकलेले आहात 9वीमध्ये. आणि असंही म्हटलं जातं की त्याच्या अंगावर एक ॲपल पडलं जेव्हा तो बागेत बसलेला होता, आणि त्याच्यावरून त्याला गुरुत्वाकर्षणाबद्दल सुचलं. असेलही कदाचित, आपल्याला खरं खोटं काही माहिती नाही आहे. पण महत्त्वाची म्हणजे की त्यानं 2 गोष्टी दिल्या. एक, बेसिक लॉज ऑफ मोशन. या 3 लॉजवर संपूर्ण तुमचं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन अवलंबून आहे. आता बघणार आहोत हे आपण कसं प्रोग्रेस झाली, हा महत्त्वाचा पार्ट आहे, तो बघायचाच आहे आपल्याला. तर मी काय सांगत होतो की यानं ग्रॅव्हिटेशनची थेरी प्रपोज केली, 3 बेसिक लॉज दिले, लाईटमध्ये त्यानं महत्त्वाचं काम केलेलं आहे, कॅल्क्युलस नावाच्या शाखेचा त्यानं शोध लावलेला आहे, स्वतःचं गणित शोधलं त्यानं. कळतंय तुम्हाला, स्वतःचं विज्ञान पुढं जाण्यासाठी स्वतःच्या गणिताचा त्यानं शोध लावला. कॅल्क्युलस हे तुम्ही शिकणार आहात 11वी-12वीमध्ये, पण ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे असं जरी असलं तरीसुद्धा न्यूटनसुद्धा थोडासा सायको होता, घमेंडी पण होता. तुम्हाला माहिती आहे का, रॉबर्ट हुक नावाच्या एका शास्त्रज्ञासोबत त्याचा सतत वाद चालत असायचा. तर ह्याच्याबरोबर एकदा वाद घातला, आणि त्याच्यावरून ते वाद घातल्यानंतर न्यूटननं ग्रॅव्हिटेशनची थेरी वर्कआउट केली, आणि त्यानं जे रिझल्ट्स होते ते कुठं पब्लिशच नाहीत केले, स्वतःजवळच ठेवले. आणि त्याच्यानंतर त्याचा एक मित्र, तुम्हाला हॅलेचा धूमकेतू माहिती असेल ना, तो एडमंड हॅले एकदा हे प्रश्न घेऊन आला, तेव्हा त्यानं कुठंतरी शोधलेली त्याची जी कागदपत्र पडलेल्या होत्या, चिठ्ठ्या चपाट्या, त्या काढून त्याला दाखवल्या. त्याच्यानंतर मग एडमंड हॅलेच्या पुढाकारानं हे 3 बेसिक लॉज, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनची थेअरी, या सगळ्या गोष्टी नंतरच्या काळामध्ये प्रकाशित झाल्या. त्या ग्रंथाचं नाव आहे प्रिन्किपिया. आता हे शॉर्ट नाव आहे, मोठं नाव मला आठवत नाही आहे, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. तो ग्रंथ PDF अवेलेबल आहे. तर हा आयझॅक न्यूटन. आता मग हे सगळ्या शास्त्रज्ञांची आपण माहिती बघितली. कशासाठी बघितली बरं? काहीतरी काम असेल ना. आपण काय म्हणत होतो की प्रोग्रेसमध्ये ह्यांनी योगदान दिलं आहे. मग काय प्रोग्रेस झाली? तर ही प्रोग्रेस झाली. काय काय दिसतंय तुम्हाला याच्यात? रॉकेट लॉन्चिंग आहे, म्हणजेच सॅटेलाईट लॉन्चिंग आहे. त्याच्यानंतर हा डिश TV आहे. त्याच्यानंतर इंटरनेट आणि इंटरनेट कम्युनिकेशनची साधनं आहेत, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे. त्याच्यानंतर काय आहे? सॅटेलाईट कम्युनिकेशन आहे, TV आहे. म्हणजे जी काही तुमची आजची संवादाची सर्व साधनं आहेत, जे काही तुम्ही आज वापरता, ते सगळंच्या सगळं कशावर डिपेंड आहे? तर या लोकांनी जे काम केलं ना, त्याच्यावर डिपेंड आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं योगदान असतं विज्ञान शिकण्याचं, की तुम्ही प्रोग्रेस करू शकता. ओके, येतं आहे लक्षात? आणि ही प्रोग्रेस काही एका दिवसात झाली आहे का? नाही. आपण काय म्हटलं की इव्होल्युशन आहे, हळूहळू घडत गेली. कदाचित न्यूटन वेड्यासारखा कॅल्क्युलस काहीतरी करत होता, काहीतरी गणितं सोडवत होता, तेव्हा त्याला काही लोकांनी येड्यात पण काढलं असेल की काहीतरी करतं म्हणून. पण नाही, त्याचा फायदा 300 वर्षांनी का होईना आज झाला. आजसुद्धा काही लोक म्हणतात की ॲबस्ट्रॅक्ट मॅथमॅटिक्स, ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे नुसतं गणित सोडवणं, काय उपयोग आहे त्या गणिताचा आयुष्यात पुढं? बरोबर आहे ना? आज नसेल, पण 100 वर्षांनी का होईना, 200 वर्षांनी खूप महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपण यांचं ॲप्लिकेशन करू शकतो. कळतंय? आणि आज तर आपण खूप साऱ्या गोष्टींमध्ये गणित वापरतोच आहोत, तुम्हाला माहितीच आहे. तर हा झाला प्रोग्रेसचा पार्ट, की विज्ञानामुळं प्रगती कशी झाली, ॲस्ट्रॉनॉमीच्या स्टडीमुळं प्रगती कशी झाली. ओके, आता दुसरा पार्ट आपण पाहिलेला होता की डिफेन्ससाठी पण आपण ॲस्ट्रॉनॉमीचा वापर करू शकतो. तुम्हाला हे चित्र दिसतंय, माहिती आहे, डायनासोर हा प्राणी आहे. आता हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता की हे डायनासोर एवढे महाकाय, जे पृथ्वीवर एकेकाळी राज्य करत होते, सगळीकडे तेच होते, ह्या प्राण्यांचं कसं काय विध्वंस झाला, कसे काय ते नष्ट झाले? तर अनेक थेरींपैकी एक अशी मांडली जाते की कॉमेट एखादा पृथ्वीवर आदळला असेल, किंवा मोठ्या प्रकारच्या उल्का मिटिओराइट्स आदळल्या, आणि त्याच्यामुळं डायनासोर्स संपुष्टात आले. आता तुम्हाला वाटत असेल की एखादा छोटा दगड आदळला म्हणून काय होतं आहे, पण असं नाही. या दगडामुळे खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो, खूप मोठा फरक पडू शकतो. तुम्ही आता या चित्रामध्ये पहा बरं का, की 1994 साली एक धूमकेतू गुरुग्रहावर आदळला. तुम्ही बघता हा गुरुग्रह केवढा मोठा आहे,
आणि हा इथं जो दिसतोय ना, हा धूमकेतू आदळलेला आहे. कळतंय तुम्हाला केवढा मोठा इम्पॅक्ट केलेला आहे गुरुवर? शूमेकर लेवी नावाचा तो धूमकेतू होता. आणि असा जो इम्पॅक्ट होतो ते कॅल्क्युलेट करण्यासाठी काही आपण आता गोष्टी पण शोधलेल्या आहेत. पर्ड्यू युनिव्हर्सिटी नावाची गोष्ट आहे, ती काय करते की एखादा ग्रह एखादा धूमकेतू किंवा एखादा दगड जर पृथ्वीवर आदळला तर कितपत नुकसान होईल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी एक वेबसाईट बनवलेली आहे. तुम्ही ही वेबसाईट जाऊन पाहू शकता आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे पॅरामीटर्स टाकू शकता. म्हणजे काय की तो जो दगड आहे त्याला त्यांनी प्रोजेक्टाईल म्हणतोय आपण, तो त्याचा डायमीटर किती आहे, त्याची घनता किती आहे, बरोबर आहे ना. म्हणजे फुग्यासारखा पातळ आहे, एकदम कमी घन आहे, की दगडासारखा एकदम कडक आहे, जड आहे, जडत्व आहे त्याचं. त्याच्यानंतर त्याचा अँगल ऑफ इम्पॅक्ट म्हणजे पृथ्वीवर ज्या ठिकाणी आदळेल तो कशा अँगलमध्ये आढळणार, त्याची व्हेलॉसिटी काय असणार, असे वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी तुम्ही इथं टाकू शकता. त्याच्यानंतर तो जिथं पडतोय तिथला सरफेस कसा आहे, पाण्यात पडणार आहे का, आता त्याची पाण्याची डेप्थ किती असणार आहे, त्याच्यानंतर सेडिमेंटरी रॉक म्हणजे रॉक आहे का, काही क्रिस्टलाईन रॉक आहे, असे वेगळे वेगळे तुम्ही पॅरामीटर्स तिथं टाकू शकता आणि होणारं नुकसान किती हे तुम्ही मोजू शकता. टेस्ट करा ही वेबसाईट, मस्त आहे, तुम्हाला कळेल की किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. आता मग प्रश्न आहे की हे जर असं होणारच आहे तर मग आपण काय करू शकतो. इथंच आपण ॲस्ट्रॉनॉमी वापरतो, ऑब्झर्वेशन्स घेतो. इथं आपण सायन्स आणि ॲस्ट्रॉनॉमीचा संगम घडवून आणतो. कळतं आहे तुम्हाला? हे काय माहिती आहे, हे एवढ्या साऱ्या सॅटेलाईट टेलिस्कोप्स आहेत. यातल्या काही वर्किंग आहेत, काही नॉन वर्किंग आहेत, काहींची व्हॅलिडिटी संपलेली आहे. पण एवढ्या साऱ्या हे ज्या टेलिस्कोप्स ज्या आहेत ना, ते आपले डोळे आहेत. आपण सतत ऑब्झर्व करत असतो आपल्या आसपासचं आकाश, सतत वॉच ठेवून राहत असतो की इकडे एखादा धूमकेतू तर येत नाही आहे ना, इकडे एखादा मीटर तर येत नाही ना, इकडे एखादा छोटासा दगड तर येत नाही आहे ना, लघुग्रह म्हणजे ॲस्टेरॉइड तर एखादा येत नाही आहे ना. यावर सतत सतत तपास करणाऱ्या या वेगवेगळ्या दुर्बिणी आहेत. तुम्ही सर्च करू शकता, यातल्या प्रत्येकाचं नाव सर्च करू शकता, तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग माहिती मिळू शकेल. आणि ह्या दुर्बिणी काय आहेत तर वेगळ्या वेगळ्या वेवलेंथमध्ये काम करणार आहेत. तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय हे 18th चॅप्टरमध्ये शिकलेला आहात, 9वीच्या, करेक्ट आहे. तर तुम्हाला माहिती आहे की विजिबल आहे, त्याच्यानंतर इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ, अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या वेवलेंथ आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ह्या वेगवेगळ्या टेलिस्कोप्स आहेत. उदाहरणार्थ स्पिट्झर नावाची जी टेलिस्कोप आहे ती इन्फ्रारेडमध्ये काम करते. हबल नावाची टेलिस्कोप आहे ती विजिबलमध्ये काम करते. ठीक आहे. चंद्रा नावाची एक आहे, एस चंद्रशेखर यांच्या नावावरून नाव दिलेलं आहे, एक्स-रे टेलिस्कोप आहे ते. ठीक आहे. तर हे आपण महत्त्वाचं करू शकतो की सतत वॉच ठेवणं, सतत ऑब्झर्व करणं. आणि हे ऑब्झर्व केल्यामुळं काय होईल, आपल्याला सतत माहिती मिळत राहील की काय काय संकट आपल्यावर येतं आहे का. कळतंय? ओके. तर काय काय शिकलो आपण आत्तापर्यंत. ॲस्ट्रॉनॉमी आणि सायन्स ॲज अ पॅशन म्हणून आपण पाहतो आहोत. आपल्याला कुतूहल आहे आकाशाबद्दल आणि हे मान्य करायचं, त्याचा आनंद घेणं, हे ॲस्ट्रॉनॉमी आणि सायन्स शिकण्याचं महत्त्वाचं काम आहे. दुसरं, प्रोग्रेस. ॲस्ट्रॉनॉमी आणि सायन्स शिकल्यामुळं आपल्या एकूणच ह्युमनकाइंडची, मानवजातीची प्रगती झालेली आहे. करेक्ट आहे. आणि तिसरं महत्त्वाचं की डिफेन्स मेथड म्हणून पण आपण ॲस्ट्रॉनॉमी आणि सायन्स शिकतो. आणि सगळ्यात महत्त्वाच्या खालच्या 2 गोष्टी आहेत की नॉलेज किंवा सायन्स हे काय आहे, एव्हर इव्हॉल्विंग आहे, सतत उत्क्रांती होत असते, सतत बदलत असतं, सतत नवीन शोध लागत असतात, सतत मागच्या गोष्टी चुकीच्या ठरतात आणि नवीन गोष्टींचा उदय होत असतो. हेच 5व्या ह्याच्यात सांगितलं की नव्या ज्ञानाची निर्मिती कशी होते, न्यू नॉलेज कसं मिळवतो आपण, तर स्क्रुटिनी ऑफ प्रिव्हियस नॉलेज, मागच्या नॉलेजची तपासणी करत राहणं, याच्यातून नवीन ज्ञान आपल्याला मिळत असतं. ही सायन्सची मेथॉडॉलॉजी आणि ही तुम्ही लक्षात ठेवून इथून पुढचा अभ्यास केला पाहिजे. मला वाटतं की ही छोटीशी इंट्रोडक्शन जी आहे, सायन्स, ॲस्ट्रॉनॉमी का शिकायचं, कसं शिकायचं, ही तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. आणि इथून पुढच्या अभ्यासामध्ये तुम्ही या सगळ्याचा वापर कराल, विचार कराल आणि मोटिवेटेड राहून सायन्स आणि ॲस्ट्रॉनॉमीचे सब्जेक्ट्स शिकत राहाल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरच्या कोर पार्टला स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.